अर्जुन थांब. काय झालंय? लई दिवसापासून मला तुझ्याशी बोलायचंय अर्जुन, महत्वाचं सांगायचंय. पण तुझ्याशी बोलायला आलं ना की काही ना काही खुसपट निघतं आणि आपले वाद होतात. मग ते बोलणं राहतं बाजूला. माझं एकदा ऐकून घेशील? बोल. अर्जुन मला तुला लई महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अर्जुन. भाऊजी, अपर्णा, हे बघा मी काय आणले. आई. वहिनी हे काय सकाळ सकाळ? आरूचा पाळणा. नाही म्हणलं तुम्हाला गरज लागलच म्हणून घेऊन आले. बाकीचे सगळं मी करते. तुम्ही दोघं फक्त आता. ओ वहिनी हो. भाऊजी, अपर्णा, आता बाद झाला. म्हणजे तुमच्यात जे काही वाद आहे, काही चूक आहे, बरोबर आहे, ते सगळं सोडून द्या आता. आणि तुम्ही दोघं फक्त तयारीला लागा. कसं आहे ना, आपल्या घराला पण आता एका बाळाची गरज आहे बरं का. बघितलं ना आपलं घर कसं मरगळल्यासारखं झालंय बरं. बाळाला ना सगळं व्यवस्थित होतंय की नाही बघा. आणि हा पाळणा आहे ना तुमच्या दोघांच्या डोळ्यासमोर राहू द्यात. बरं येते मी. तुम्ही दोघं या आवरून नाश्ता करायला. हो. त्यांना सोपं वाटतंय सगळं. अर्जुन, 2 मिनिटासाठी आपली सगळी भांडणं बाजूला ठेवून एकदा बोलूया का? आणि काय होणार आहे आपले? मला तुझी फक्त 2 मिनिटं दे ना प्लीज. बोल. बस की. अर्जुन, मला लई दिवसापासून तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अर्जुन, आपलं ऐक की. घे फोन घे. मी आलीच. कशाला म्हणायचं मग 2 मिनिटं दे बोलू. असला कसला फोन महत्वाचा आहे? माझ्यासमोर घेताय ना. आपले बरंच झालं आपण बाळाचा विचार नाही केला. ते या अशा परिस्थितीमध्ये बाळाचा काय सांभाळ करणार होतो आपण काय. 2 मिनिटं दे, महत्वाचं बोलायचं. दिली 2 मिनिटं. काय केलं? गेली फोनवर बोलायला बाय. फोनवर बोलणं महत्वाचं आहे. हॅलो. तर अपर्णा, मी हे सांगायला तुला फोन केलाय. मला एक इमर्जन्सी आली आहे, सो मला जावं लागतंय. आज तुझी सोनोग्राफी करायची आहे. आज पहिल्यांदा तुला बाळाला बघता येणार आहे. काय? खरंच? म्हणजे त्याचे अवयव पूर्णपणे तयार झालेले नसतात, पण आपल्याला दिसतं. आज डॉक्टर मल्हार असतील तिकडे, तेच करतील तुझी सोनोग्राफी. ठीक आहे? चालते. मी वेळेत पोहोचते. काहीही अडचण आली तर मला कळव. हा. मनी मावशी, काय पाठवलं तुम्ही या ठिकाणी? अरे ते मेसेज का काय म्हणतात ना, ते पाठवलंय. आलं का? आलाय सगळ्यांना. अरे काय आहे या? अरे विनय काका, गुड मॉर्निंगचा मेसेज आहे. आता सगळीच पाठवतात की, त्याला काय होतंय तेव्हा? हो, सगळे पाठवतात, मेसेज पाठवतात. पण तुम्ही काय पाठवलंय? विनोद पाठवलाय. म्हणजे तुम्ही असं पाठवलंय, तो आनंदी राहतो जो दुसऱ्यांना आनंदी करतो. आता हे तुम्ही पाठवले म्हणजे विनोदच आहे या ठिकाणी. अहो मावशी, तुम्ही एक दिवस तरी जगलाय का असा? बया, एवढस डबड होतं माझ्याकडं म्हणून मोठा फोन घेतला. नाही आता अख्खं जग फोनवरच चालतंय. आणि या फोन पायी लफडी बी जमत्यात म्हणून शिकावं म्हणलं. अच्छा, म्हणजे मावशी
तुम्हाला या वयात काहीतरी शिकावं वाटलं हो ना, मग आता कळलं ना शिक्षणाचं महत्व. अरे स्वप्नील, शिक्षणाचं महत्व आणि हिला ते जर समजलं असतं ना, तसं शिकलेल्या मुलींना नावं नसती ठेवली ही. राहू दे. या 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 कलेक्टर मॅडम, कुठं होत्या तुम्ही? कोण होता एक? घ्या, मी काय म्हणलं होतं, फोन पायी याशी लफडी होत्या. मावशी, फोनमुळे लफडी होतात ना, पण ठेवा ना तो फोन बाजूला आणि आता शांत नाश्ता करून घ्या. हा बर. आप्पे, बरीच ना? अगं ए आप्पे. हा ग बाई, सगळीच आहेत होय. बरं झालं. काय पोहे आहेत होय? नाही नाही नको, मी आले होते आमंत्रण द्यायला. अहो आज संध्याकाळी आमच्या शैलाच डोळा जेवण आहे. लई गडबड झाली बघा. आप्पे, अर्जुनराव, तुम्ही दोघांनी नक्की यायचंय बर का. तशी आप्पी काल मला भेटली होती, तिला दिलंच होतं निमंत्रण, पण म्हणलं अर्जुनरावांना घरी येऊन सांगावं. अगं नक्की येणार की. बरं बस तू, बाईक चहा पिऊन जा. हाय का आता? चहाला कसं नाही म्हणायचं? हान बाई एक कप. रुपाली, पियू आणि आत्या, तुम्ही तिघींनी पण यायचंय बर का. हो येणार की. काय अक्का, लेकींपैकी तिघींना बोलवलं आणि 2 जावांपैकी एकालाच? मग अर्जुन लाडका जावई आमचा, म्हणून त्याला एकट्याला आमंत्रण. पण तुम्ही काय काळजी करू नका, 5वीला गाव जेवण घालणार आहे. तेव्हा या की सगळेजण, मटणच आणायला या. मग कशाला कोण नाही म्हणते हा. बर, लेकीची तब्येत बरी आहे ना तुमच्या? एकदम बेस आहे बघा. अहो ही तिची दुसरी वेळ आहे ना, त्यामुळे लई निवांता येते. आणि आप्पे, तुझ्या त्या मित्राची लई मदत झाली बघ मला. आता बाया, कोण मित्र? तुम्हाला माहित नाही व्हय? अहो त्या दिवशी दवाखान्यात गेले होते मी, तेव्हा आप्पीनं तिच्या डॉक्टर मित्राची ओळख करून दिली. त्याचं वय लहान आहे पण हुशार आहे बरं का त्यो. काय आप्पे, नाही तुझ्या लईच ओळखी आहेत ग. हा, जरा इथं घरी बी घेऊन ये ना तुझ्या त्या डॉक्टर मित्राला. नाही म्हणजे आमची बी ओळख होईल ना. कशाला मावशी? अहो चांगलं चाललंय की त्यांचं, चालू दे की. बर अक्का, मी काय म्हणते, आपल्या शैलाचं आता दुसरं डोहाळे जेवण आहे. आपल्याला विचारा की तिचं कधी. खरंच की ग पियू? काय ग आप्पे? बया बया, माझ्या टायमाला पुरी एवढा येळ घेत नव्हत्या. काय अर्जुनराव? काय करणार अक्का, वेळच तशी आली. अर्जा, वेळ आली नाही, आणली या. बाबा, अहो राहू द्या की, किती लेकराला सारखं बोलाल. विनायकराव, जाऊ दे की. अहो झालं गेलं, गंगेला मिळालं. द्या सगळ्यांनीच सोडून ते विषय आता. बर चला, मी निघते. अगं अजून आचारी बी सांगायचंय मला. बरं थांब की मग. अगं आमच्या ऑफिसमध्ये त्या लक्ष्मीताई आहेत ना, त्या लई भारी स्वयंपाक बनवतात, त्यांना सांगू का? अगं चालतील की. सांग आप्पे, बरं होईल बाई. मी गावात कुठं दुसरा आचारी बघत नाही. तसं मावशी बरोबरच म्हणत होत्या, तुझ्या लई ओळखी आहेत बघ आप्पे. मी सांगते त्यांना. हा? बर, तुम्ही सगळ्यांनी नक्की यायचे बर का. चला मी पण येते आता. हा अक्का थांब की, मी जाताना तुला सोडते, मी पण निघतेच आहे. असं होय? बर आलीच मी. हा, मी थांबते बाहेर तिची वाट बघत. यायचं विसरू नका. हो हो. बघितलं का अर्जुन, जरा बी तिचा घरात पाय थांबत नाही. मावशी, तुम्ही जर पूर्ण वेळ घरात असाल ना, तर कोणाला थांबू वाटेल या ठिकाणी? या आप्पीचं तर हापिसाचं टायमिंग काय कळतच नाही. कधी सकाळी जाती, कधी दुपारी जाती, जेव्हा मनाला येईल तेव्हा पळती. काय रे अर्जुन, ही आप्पी नक्की हापिसलाच जाते ना रे? हा,
ह्या फोनचं ना कळतच नाही. भांड्यालाच विचारते. हा घ्या त्याचाच फोन आला. ऐक ना बंट्या, अरे मला सांग एक मेसेज 10-12 जणांना कसं पाठवतात र? ते सोड, मी काय सांगतोय ते ऐक. ती आप्पी इकडं आलीये. इकडं कुठं? अगं इकडं म्हणजे हॉस्पिटलला, तिच्या दोस्ताला भेटायला. तू एक काम कर फक्त, काही करून त्या अर्जाला घेऊन इकडं हॉस्पिटलला ये. त्या दोघांना रंगे हात पकडू. हा नावाची हाय मनी आणि भाल्या भाल्यांना पाजेल पाणी. येऊ का? या मॅडम या, बसा. सोनोग्राफी हो करूयात ना आपण. तुम्ही काही खाल्लं नाही ना? नाही नाही नाही. कशाचंच टेन्शन घेऊ नका बरं. नाही ते बाळ पहिल्यांदा दिसणार आहे ना आज, म्हणून. बाळ म्हणजे बाळाचे अवयव अजून तयार झाले नाहीयेत. बाळाचं हृदय तयार झालंय. आज गर्भ जिवंत आहे की नाही हे आपल्याला कळेल. म्हणजे मी फक्त म्हणतोय असं. गेल्या आठवड्यात तुम्ही टेस्ट केली होती ना, सगळं व्यवस्थित होतं ना? हो झालं, मग कशाला टेन्शन घेता. चला. सॉरी, म्हणजे मला तसं बोलायला नको होतं. नाही नाही अहो ठीक आहे. अहो मला माहिती आहे माझं बाळ चांगलंच असणार आहे. मॅडम, आज पहिल्यांदा आपल्या आई वडिलांना आपल्या बाळाचा आकार दिसतो. फार कमाल फिलिंग्स असतात. तुमच्या सोबत कोणी असतं तर अजून भारी वाटलं असतं. माझी पण तीच इच्छा होती. हो फोटो काढू आपण. हा फोटो, हा आपण फोटो काढू म्हणजे तुमच्या घरच्यांना दाखवता येईल. चालतंय की. चला. या कागदपत्रांवर एखादी छोटी मोठी नोकरी मिळाली पाहिजे. ओ मावशी, काय झालं? अरे माझं लई पोट दुखतंय. जरा कमी खायचं मग. अरे त्याच्याने नाही. मग अरे ते पिंडिंग का काहीतरी फुटलंय माझ्या पोटात. काय फुटलंय? अरे ते नसतं का पिंडिंग गाठीसारखं असतं. मावशी, तुमच्या डोक्यात आहे ना फक्त मेंदू पेंडिंग असेल, बाकी सगळं फिट आहे. काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. नाही 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 रे बाळा. अरे ते नाही का म्हणतात पिंडिंगचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन ते दुखतंय. अपेंडिक्स म्हणायचे का तुम्हाला? हा तेच अपेंडिक्सिंग काय असतंय ते. तुम्हाला काय माहिती तेच फुटले? अरे आता काय खरं नाही माझं. बंट्याला म्हणा लवकर लगीन करून टाक बाबा. हो मावशी, त्याला फोन करून बोलून घ्या, म्हणा दवाखान्यात घेऊन जा. अरे मी लई फोन केले त्याला, काय उपयोग नाही आता. अर्जुन बाळा, माझ्या सोन्या, मला दवाखान्यात घेऊन जा ना. बघू नशिबात असलं तर जगी, नाही तर काय खरं नाही माझं. अरे अर्जुन, पोट दुखतं बाबा. मावशी ओ मावशी, तुम्ही उडायचं बंद करा. मी जातो दवाखान्यात घेऊन तुम्हाला. तू कोण कुठला रे? तुला मावशीची माया फुटली. किंवा मावशी, शांत जरा. करते सण मी, तू करतोयस तसा. मॅडम रिलॅक्स. भीती वाटायला लागले. हो
तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही अशी मुवमेंट असणार आहे. काही नाही होणार. हे मशीन आहे ना, हे फक्त आपण तुमच्या पोटावरून फिरवणार, बाकी काहीच नाही. रेडी? मला अर्जुन पाहिजे हो. मावशी मावशी मावशी, मी विचारतो कुणाला तरी की कुठं दाखवायला लागेल ते. हा नको, मला माहितीये, चल तू लवकर. माहितीये? कसं काय? चल चल, मला माहितीये, मग इकडे वळायचंय. चल चल लवकर, लय दुखतंय. आई ग. सावकाश सावकाश सावकाश. अयो. आऊ मॅडम म्हणलं होतं की तुम्हाला आज तुमचं बाळ दिसेल म्हणून, मग काहीच का नाही दिसत आहे? 1 मिनिट मॅडम, दिसेल. तुमचं बाळ, चांगली वाढ झाली बाळाची. आई शपथ, एवढं सुंदर मी आधी काहीच नव्हतं बघितलं. बाळासोबत आईचाही जन्म होतो असं म्हणतात ना, खरं? हो. याचे फोटोकॉपीज येतील आपल्याकडे. तोपर्यंत आपण चहा घेऊयात का? म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर. चालतंय की. सिस्टर प्लीज. अरे बाळा चल ना लवकर. हो मावशी, हा पोटात दुखायचं राहिलं का? अरे नाही ना, जरा बारीक टोचल्यागत कळ येते. बरोबर, चला चला चला. काय आहे? सोनोग्राफीचे फोटो आहेत 7 आठवड्याच्या बाळाचे. कसलं भारी आहे. काहीतरी वेगळंच वाटलं या फोटोकडे बघून. कुणाची आहे ते? अरे राहू दे ते सगळं. ए बाया, जरा बघून चालत जा ना. घे. काहीही विचार करू नको सारख्या. चल चल चला, ये नाही आपल्याला. अर्जुन इकडे इकडे. ओ मावशी, काय झालं, वाटतंय का? ऐक ना, अरे माझ्या काही पोटात बिटात दुखत नव्हतं, पण मी खोटं बोलले नसते ना तर तू माझ्यासोबत इथं दवाखान्यात आला नसता म्हणून. मावशी तुम्ही तर आहे ना. ऐक ना बाळा, तुला ना काहीतरी मला दाखवायचंय. ये इकडे समोर. हळू बघ, हळू बघ, हळू बघ. ये बघ, ये बघ. बघितलं का, या आपली कशी गुण उदाळती ती. अरे रोज रोज अशी लपून छपून हित येते, या पोराशी गप्पा मारत बसती. बया, मला तर बघवना झालंय. एवढं घरात काय काय झालंय, आणि हिला ही थेर सुचत्यात. अर्जुन बाळा, ह्याच्यासाठीच तू तिला जेलात पाहिजे होता. कारण तू जर बाहेर आला, तिला ही असली थेर करायला मिळाली नसती ना. आता अशा पुरीचा राग नाही येणार मग काय. अर्जुन, अरे तू किती र केलं हिच्यासाठी, आणि ही बघ.
ए आई 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 इकडे ये. अगं बया, अरे बंटे किती रे हुशार आहेस तू. हा मग एक नंबर काम झालंय आपलं. अरे असला तो हारच्या भडकला होता, काय सांगू तुला. बरं झालं, असंच पाहिजे त्याला. मला तर वाटतो आता तो नक्की आपल्याला घराबाहेर हाकलून देणार बघ. एवढं मग अरे त्याचं तोंड बघण्यासारखं झालं होतं, फोटो काढावा असं वाटत होतं मला तर. चला आई लवकर जाऊ घरी, लाईव्ह तमाशा बघायला भेटेल आपल्याला. हा घरी जायचंच आहे, पण ऐक ना बंट्या, मला ना थोडी भूक लागली रे. सारखीच कशी काय भूक लागते का तुला? जास्त काय नाही, फक्त थोडस ते मिसळ ढोकळा आणि वरनं चहा पिऊ. हा खाऊ खाऊ जाशील. राहू दे, जायचंच आहे ना, मग खाऊनच जाईन. काय खायचंय ते खा, मी रुपये देणार नाही. चल बंट्या. कोण एवढे जोरात दार वाजवते? भाऊजी भाऊजी, भाऊजी तुम्ही? अहो किती जोरात दार वाजवत होता, काय झालं? भाऊजी, अहो आम्ही दोघी पण आतमध्ये किचन मध्ये होतो म्हणून दरवाजा उघडायला उशीर झाला. काय झालंय? लय मोठी चूक झाली वहिनी. म्हणजे एवढे दिवस जाऊ दे मरू दे जाऊ दे मरू दे म्हणलं, दुर्लक्ष केलं, त्याचाच परिणाम आहे. अरे अर्जुन, कोणाबद्दल बोलतोयस तू आणि काय झालंय ते तरी सांग. सांगतो ना आत्या, सगळं सांगतो तुला, पण त्याच्या आधी मला त्या व्यक्तीला घराच्या बाहेर काढायची तयारी करू दे. भाऊजी काय झालंय? भाऊजी काय झालं? हा काय एवढा चिडचिड करत गेला? माहित नाही, काही सांगितलंच नाही, आल्यापासून चिडचिडच करतायत. भाऊजी म्हणत होते लय मोठी चूक झालीये आणि आपण सगळ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आज ही वेळ आलीये. मला आता भीती वाटायला लागलीये. मावशी कुठे? मावशी, हा मावशी मग अशी भाऊजींसोबतच बाहेर गेल्या होत्या. या मावशीनंच काहीतरी केलं असणार. ही मनी मावशीनं आपल्याच घरात आपल्याला शांततेनं नाही राहू देणार. मग बाहेर कोणाला काढतोय हा? बहुतेक अपर्णा. ती या घरात राहणार नाही म्हणजे नाही. भाऊजी, एक मिनिट अर्जुन, आपण शांतपणे बोलूया. काय झाले सांग मला. अर्जुन, भया बरा आहेस ना तू? नाही, तिकडून एवढ्या रागारागात निघून आला तू. माझा तर जीव वर खालीच व्हायला लागला होता. लगे मी फोन करून बंट्याला बोलून घेतलं. बया पाणी बी पिलं नाही. जरा वाईट 2 घोट पाणी आण ग मला. मावशी, तुम्ही भाऊजींना काय सांगितले आता अप्पीबद्दल? आता गो बया, म्हणजे अर्जुननी सांगितलंय वय सगळं घरात. आणि अप्पीची बॅग बी भरून ठेवली का? काय रे अर्जुन बाळा, अरे मला काय माहिती तुला एवढा राग येईल, तुला एवढं वाईट वाटल. मावशी, प्रियांका काय विचारतीये त्या प्रश्नाचं उत्तर द्या आधी. काय केलं तुम्ही? नाही बाबा, मी काय नाही केलं. जे काय केलं ना तुमच्या आप्पीनच केलंय. 100% तुम्हीच काहीतरी केलं असणार आहे मावशी. अगं नाही म्हणलं ना, मी काय नाही केलं बया. तुझ्याच मैत्रिणीने स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलाय. अपर्णा कुठे? अपर्णा, या 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 अप्पी मॅडम या. तुम्ही कुठं कुठं जाता, काय काय दिवं लावता ना, हे सगळं आता अर्जुनला कळलंय. आता तूच तुझ्या तोंडाने सांग घरातल्या सगळ्यांना की तू कुठं जाती आणि कुठं तुझं तोंड काळ. ही बॅग घ्यायची ना आत्ताच्या आत्ता घरातून निघायचं. ए आप्पे. हो मावशी, तुम्हाला म्हणतोय मी.
काय झालंय तरी काय? अरे सुजा, या बाईने आप्पीच्या चारित्र्यावर संशय घेतलाय आणि माझ्या मनात पण तेच बरोबर होती, म्हणून मला फसवून दवाखान्यात घेऊन गेली. ए अर्जा, खोटे आरोप करू. ए जेम्स बॉन्ड, तुला बघितलं मी तिथं आपल्याला. तुला बघितलं ना तवाच मला कळलं हे मायलेकाचं काहीतरी प्लॅनिंग चालू आहे मस्तपैकी. आणि तुला जरी नसता बघितलं ना तरी ह्या बाबतीत मी तुमच्या दोघांवर कधीच विश्वास ठेवला नसता. तुम्ही तर काय बोलूच नका मावशी. तुम्हाला वाटलंच कसं की तुम्ही काहीतरी मला सांगाल आणि मी त्यावरून आप्पीवर संशय घेईल, माझा तिच्यावर असलेला विश्वास कमी होईल असं वाटलं का तुम्हाला? अजिबात नाही. कारण माझं प्रेम आहे तिच्यावर, प्रेम आहे तिच्यावर. माझा तिच्यावर जो राग आहे ना त्याचं मूळ कारण हेच आहे की माझं प्रेम आहे तिच्यावर. आणि प्रेमात जो राग येतो ना तो असं दुसऱ्या कोणीतरी काहीतरी सांगितल्यामुळे वाढत नाही. नियतीने बांधलेली गाठ आहे आमची, अशी तुटणार नाही. त्यामुळे परत एकदा सांगतोय, आमच्या दोघांमध्ये जर कोणी गैरसमजाची भिंत बांधण्याचा प्रयत्न केला ना तर ती भिंत लाथेने तोडून टाकाली अर्जुन. आणि जेलमध्ये असताना काय मस्त मस्त माझ्या कानात काहीतरी भरवत होता येऊन तुम्ही. आप्पी अशी वागती, आप्पी तशी वागती, कदमांना असं वागवती. मला ते पटलं कारण माझं माझ्या बापावर प्रेम आहे, आप्पीवर अविश्वास आहे म्हणून नाही. मी बघितलंय माझ्या बापाला राबताना या घरामध्ये तसं काम करताना. अजून काय सांगितलं? आप्पीनी घरात 2 चुली मांडल्यात, मला ते पण पटलं. कारण माझा तुमच्यावर नाही रुपाली वहिनींवर विश्वास होता. कळलं का? आणि तुम्हाला वाटलं मी तुमच्या बोलण्याला भुलतोय प्रत्येक वेळी, त्यामुळे तुम्ही येऊन मला सांगताय सांगताय सांगताय. आणि तुमची मजल इथपर्यंत गेली आज की तुम्ही आप्पीच्या चारित्र्यावर संशय घेतला. आता 2-3 दिवसापासून काय सुरू केलंय? अर्जुन, आप्पी कोणाशी तरी फोनवर बोलती बरं का, लवकरच जाती ऑफिसला, उशिराची ती, तिच्या ऑफिसचं काय टायमिंगच कळा ना बाया. मला पण वाटलं, मी पण विचार केला, हा या सगळ्या गोष्टी मला पण माहीत असल्या पाहिजेत. नंतर माझ्या डोक्यात आलं 2 माणसांचा जर एकमेकावर विश्वास असेल ना आणि त्यातला एक माणूस दुसऱ्याला अंधारात ठेवून काहीतरी करत असेल तर तो त्यांचं नातं घट्ट करण्यासाठीच काहीतरी करत असेल. मावशी, कळायला जरा जड जाईल तुम्हाला, पण ऐका, माणसाची वागणूक संशयास्पद असू शकते, माणूस संशयास्पद नसतो. फक्त त्या दोघांमधला विश्वास ठाम पाहिजे. पण मला एक कळत नाही, तू दवाखान्यात जातीस कशाला आणि तेही लपून छपून? मग तेच तर सांग की आप्पे, सांग की तू जरा. मावशी, आप्पे, सुजया, मी जर आप्पेला आत्ता विचारलं ना ती कुठं जातीन काय करते, खडाखडा सगळं सांगून मोकळं होईल ती. पण 4 चौघात हे सगळं विचारून मला आमच्या मधला विश्वास कमी करायचा नाही, कळलं का? अरे पण मी काय म्हणते, मी मुद्दाम नाही ना केलं. मावशी, बास करा आता. अपर्णा आणि अर्जुनच्यात भांडण झाल्यापासून मी बघतोय तुम्हाला खूप चेव आला. हो, आणि तुला सांगितलं होतं आप्पी या घरची सून आहे आणि तू पाहुणी, स्वतःची पायरी ओळखून राहा. पण नाही जमलं तुला, मग भोग आता हे. आता ग बाया, सगळी माझ्याच अंगावर यायला लागल्यात. रुक्मिणी, ए बंट्या, रुक्मिणीला फोन लाव ना. फोन लावणार? फोन बिन काय लावायचं ना, घराच्या बाहेर जाऊन लावायचे. फोन लावतोय. आणि मावशी, रडून झाला असेल ना तर बॅग घ्या, निघा. ऐक ना अर्जुन,
माझं चुकलं ना, मला नको ना घराच्या बाहेर काढू. ए सुजा, अरे सांग ना तुझ्या भावाला. हे मावशे, तुला नसते धंदे कोणी करायला सांगितले का? अगं साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे हो. आणि यांच्यावर संशय घेण्याचा विचार तरी कसा आला तुझ्या डोक्यात? सुजार ए म्हणते, तुला मी मागच सांगितलं होतं माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही म्हणून. काय ग, तुला या घराना आसरा दिला, घरच्यांसारखं वागवलं आणि तू काय केलंस? तू ही अशी परतफेड केलीस याची? हा मावशी, आई माहेरी जाताना काय म्हणाला तो तुम्ही? काय म्हणले होते? तुम्ही म्हणाला होता तू जा, मी सगळ्यांची काळजी घेते, कुणाला काय हवंय नकोय ते बघते. आणि काय केलं हो तुम्ही? सरकार कुठे आहेत कोणाला माहित नाही. अर्जुन भाऊजींना अटक झालेली, घरात सगळ्यांच्या झोपा उडाल्यात आणि तुम्ही काय करताय? घरात फूट पाडायचं काम करताय का आणि कशासाठी मावशी? ए आई, जाऊ दे, चल आपण जाऊ इथनं. चल तू चल. तू थांब रे. मावशी, तुम्ही इतके दिवस राहिलात ना या घरात हक्कानं. माझं घर असं किती वेळेला बोललाय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल. हो, का केलंस तू हे सगळं? सांग ना, का केलंस? हे घर फुटावं अशीच अपेक्षा होती ना तुमची? नाही नाही नाही, पाहिजे तर ना माझ्या पट्ट्याची शपथ घेते. नाही नाही. हो, मग काय कारण आहे सांगा जरा. कारण मला यापी चुकीची वाटत होती. आता स्वतःच्या नवऱ्याला कोणतरी जेला टाकतं का तरी? म्हणून नाही मावशी, ती लग्नाच्या मंडपातनं पळून गेली ना, तेव्हापासून तुम्हाला ती चुकीची वाटते. तिचा राग येतो तुम्हाला. तिच्यावर राग काढण्यासाठी, जमलंच तर तिचा संसार मोडण्यासाठी म्हणून थांबलात ना तुम्ही या घरात. आणि आता तुम्हाला कळलं असेल, तुम्हाला जे हवं तसं काही होणार नाही. त्यामुळे बॅग उचला आणि निघा. एक मिनिट सर, हे असं अजिबात नाहीये. मी काय म्हणतोय माझं ऐकून घ्या. आई आता इथं राहणार नाही तर मग कुठं राहणार ना? माझ्या लग्नासाठी ती तिकडलं सगळं सोडून इकडे आली होती. माझं लग्न होईल, माझा संसार इथंच होईल म्हणून. पण झालं वेगळंच ना. लग्न ठरलं माझ्यासोबत, केलं दुसऱ्यासोबत. मग काय करणार? तेव्हाच मी जाणार होते, पण रुक्मिणीच म्हणली की इथं थांब म्हणे. नाही तर मी माझी कधी बी कुठं झोपडी बांधून राहिली असते. आता तुम्ही सांगा, सरकार गेले तेव्हा कोणी आधार दिला रुक्मिणीला? कोणी सांभाळलं रुक्मिणीला? मावशी, आता त्यांची काळजी घ्यायला आम्ही सगळेजण आहोत. हा, तुम्ही निघा. चला चला, आता हे बाकीचं रडगाणं ना बाहेर जाऊन. हा चला, निघा. चला निघा. रुक्मिणीला फोन लावून द्या ना. निघा लगेच. काय ग बया देवा. शाबास. अर्जुन, मला तुला काहीतरी सांगायचं. विश्वास जरी असला ना तरी राग कमी झाला नाही अजून. आणि सॉरी, चुकून हात पकडला. ते कदमांनी शब्बसकी दिली पण मला राहवलं नाही आणि ढकलत हातात आला. अर्जुन, अरे ते शैलाचं डोहाळे जेवण आहे ना, सुनंदा अक्काने आग्रहाचं निमंत्रण दिलंय. जोडीनं या म्हणली. तिकडे जाऊया ना. जाऊ ना. आवर तू.
अर्जुन मला तुला काहीतरी सांगायचंय. अगं आप्पे आत्ता? असू दे, मला आत्ता सांगायचंय. बर बोल. अर्जुन, तू बाबा होणार आहेस. मी आले. अप्पी दीदी, इथे परत जा. अप्पी दीदी कुठे? ए चकुले थांब जरा. अरे सांग की. अगं थांब, मला नाही माहित. ए चकुले मला नाही माहित म्हणले की. मला सांगायचंय रे. कसं सांगू कळतच नाही. वेळच जुळत ना बघ आमची. मगाशी बघितलंस ना तू कसं बोलत होता सगळ्यांसमोर. लय भारी वाटलं ऐकून. केवढा विश्वास आहे त्याचा आपल्यावर. लई दिवसानंतर मला माझा अर्जुन दिसला. लई भारी वाटत. आणि बाबा जेव्हा जवळ आले ना तेव्हा असं वाटलं आपण त्याला घट्ट मिठी मारावी. अप्पी दीदी, तू इकडे का आलीस? ए अप्पी दीदी, दाजींना नाही सांगितलं म्हणून वाईट वाटतंय का? चल की मग आपण आता सांगूया दाजींना. अगं चकुली थांब. आता नको सांगूया. मला आता भीतीच वाटायला लागलाय ग. अप्पी दीदी, मग कधी सांगणार आहेस तू की तुझ्या पोटात बाळ आहे म्हणून? अगं चकुली, आपण हो मॅडम. हो मॅडम, एवढी आनंदाची गोष्ट सांगितली नाही वय. तुम्ही आई होणार आहे. हो एकदा तरी सांगायचं होतं. लय आनंद झालाय बघा मॅडम. अभिनंदन तुमचं. तुम्ही कुणाला म्हणजे कुणाला नका सांगू. कुणाला म्हणजे कुणालाच नको. अगं नाही सांगत चकुले. मॅडम साहेबांना अजून माहित नाही ना. तुम्हाला चोरोटी भरता येते का? अप्पी दीदीची भरी ना, म्हणजे ती सगळ्यांना सांगायला मोकळी. अगं चकुले तुला. अहो मॅडम, तुम्ही माझ्या लेकी सारखं आहे. तुम्ही काय काळजी करू नका. मी भरती की तुमची चोरवटी. तुम्हाला काय नाही ना हरकत. नाही 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 नाही, चालते चालते. तुम्ही भरा, मी सगळं सामान घेऊन येते. अगं चकुले हिजरा सगळं सामान भेटलंय, फक्त नारळ नाही. त्याला काय होतंय, राहू दे. अगं छकुले, इडी का खुळी. नारळ म्हणजे गर्भाचं प्रतीक असतंय. आणि नारळ नसल तर वटी कशी पूर्ण होईल सांग बरं. बरं थांबा थांबा आणते. अगं अर्जुन दाजी, बरं झालं तुम्ही भेटला. मला नारळ आणून द्या आत्ताच्या आत्ता. कशाला? ते मी नंतर सांगते तुम्हाला. आता मला आणून द्या. नारळ पाग हित कुठं नारळ आता? अहो द्या ना दाजी. एक काम कर की एवढे बायका आल्यात एखाद्या ताटातलं उचल. नाही नाही, तुम्हीच आणून द्या. बर ठीक आहे थांब. अर्जा, उगाच काहीतरी विचार करू नकोस. हे घ्या, दाजींनी आणून दिला. बघा मॅडम, नियती आहे तुमच्या बरोबर.
आता अर्जुन यावं फक्त इकडं.